सगळ्यात मोठी बातमी, लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बीडच्या गेवराईमध्ये काल मोठा राडा झालेला होता आणि त्या संदर्भात पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि मी नेहमी म्हणतो की जिथे जिथे एनडीटीव्ही आहे तिथे तिथे तुम्हाला हे दृश्य दिसेल. का बंद केलं आहे? कमाल झाली तुमची गावकऱ्यांना. नाही आम्ही तुमच्या मी आता ह्या गावामध्ये आलो आणि हे गृहस्थ एनडीटीव्ही चॅनल बघतायत. दाखवा आमच्या प्रेक्षकांना जरा. लक्ष्मण हाके यांचे दोघांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. लक्ष्मण काय कळलं हाके याच्यातनं? यांना ताब्यात घेतलेलं आहे. कळलं काय याचं? गेवराई झालेलं बघितलं, आमच्या चॅनल बघताय. असं आहे का? कोण माणूस आहे? हो, माणूस कोण आहे? कोण? कोणते हा परिणाम असतोय का उत्तम कव्हरेजचा. तुम्हाला हे दिसेल की कोणतं गाव महाराज? जे पहिलं गाव की ज्या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं होतं. तुम्ही गावकऱ्यांनी मदत केली होती त्यांना. आपल्याला तर हे गावकरी एनडीटीव्ही बघतायत, मला आनंद आहे. पण यात काय कळलं? हाके साहेब जे बोलले त्याबद्दल तुम्हाला गावकऱ्याचं काय मत आहे? थोडं लाईट शक्य असेल तर पटकन घ्या जर. नाही तसं करायला नव्हतं पाहिजे, तिने बोलायला नाही पाहिजे. अहो, ती त्यांच्या समाजाची बाजू मांडणारच की. आपल्या समाजाची आपल्या समाजाची हो, हा काय करायला? तो नाट्य करू राहिला, त्याला वाटतंय आता आरक्षण देणार नाहीत आम्ही. कोण? तो हाके एवढा मोठा माणूस आहे असं कसं बोलतो? पायाचा मोठा माणूस होतो. हाके हाके काहीच नाही आमच्या पुढे. अभ्यासू माणूस आहे. असून द्या ना, किती काय अभ्यास असून द्या ना. कोणतं क्षेत्र वापरलं त्यांनी? मागास धर्म नाही धर्मक्षेत्र कोणतं वापरलं त्यांनी? हा, कोणतं वापरलं शस्त्र? त्याला आता याची गरज होती का? गेवराईतून त्यांच्या गेवराला समाजाची बायपास होय नाही का? मामा. गेवराला बायपास तुम्ही नाही का? कोणतं चॅनल बघितलं आता? सगळेच बघतो गोळा करून. काय चाललंय काय नाही. या पुढे. असो, माझं मत एवढंच आहे की ह्या सगळ्या आमच्या वार्तांकनामध्ये जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचं आकलन आम्ही तुम्हाला करून दाखवतो. मोहसिन, लक्ष्मण इकडे या. हे गाव कोणतं? या गावाचा इतिहास सांगा जरा. हे साष्टपिंड गाव आहे की ज्या ठिकाणी पहिल्यांदाच जरांगे पाटलांनी मोठ्या आवाजात बोला. मराठा आरक्षणाचं आंदोलनाची सुरुवात या गावातून केली होती आणि पहिल्यांदा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी इथून केली होती. हे ते गाव आहे. ठीक आहे. माझे सहकारी लक्ष्मण साळुंके आणि मोहसिन शेख सह मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, साक्षी पिंपळगाव, काष्टी पिंपळगाव, तालुका जिल्हा जालना.